नमस्कार मंडळी, कसेच सर्वजण मजेत ना. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की आम्ही चिंबोऱ्या विकत घ्यायला गेलो होतो. आता त्यांना काही लोक खेकडेही म्हणतात, पण आमच्याकडे छोटे असतात त्यांना खेकडे म्हणतात, आणि अशा ज्या मोठ्या ब्लॅक कलरमध्ये असतात त्यांना आमच्याकडे चिंबोरी हा शब्द वापरला जातो. तर अशा त्या बांधलेल्या होत्या चिंबोऱ्या, त्या आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि घरी आल्यानंतर मग मला आणि मिस्टरांना ते काही साफ करता येत नाही, म्हणजे तोडता येत नाही. त्यामुळे मग सासूबाईंनी दिलेले आहेत तोडून. मी संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे ते कसं तोडायचं असतं आणि त्यानंतर चिंबोरी कशी साफ केली जाते. तोडायचं असतं म्हणजे त्यांच्या ज्या नांग्या असतात छोट्या आणि मोठ्या त्या कशा तोडायच्या, कारण थोडंसं अवघड असतं ते तोडणं. कारण जर त्यांची मोठी नांगी असेल ती जर आपल्या बोटात वगैरे घुसली किंवा त्यांनी आपलं बोट जर पकडलं तर ते बोट आपलं फोडतात चांगलं. त्यामुळे त्यांना फार जपून ते तोडावं लागतात, त्यांचे मोठे जे नांग्या असतात त्या. तर हे बांधलेल्या होत्या त्या कारणाने मग तोडणं थोडंसं सोपं झालेलं होतं. तर बघा बरं व्हिडिओमध्ये कशा प्रकारे त्या तोडल्या जातात आणि कशा प्रकारे त्या साफ केल्या जातात. इथे सासूबाईंचं काम संपलेलं आहे. आता पुन्हा व्यवस्थित साफ करून घेण्याचं काम मिस्टरांचं सुरू झालेलं आहे. तर दाखवते मी व्हिडिओमध्ये. बघा त्यांनी कशा प्रकारे त्यांना पूर्ण ओपन केलेले आहेत आणि चिखल आहे ते आतपर्यंत गेलेलं असतं, माती असते आतमध्ये. तर ते छानपैकी स्वच्छ करून धुवून घ्यायचं असतं. आणि जे आतमध्ये केस वगैरे असतात छोटे छोटे त्यांना खेकड्यांना, ते सुद्धा काढून टाकायचे असतात. त्याच्यानंतर खेकड्यांच्या आतमध्ये आपल्याला ऑरेंज आणि येलो कलरमध्ये त्यांची अंडी पण दिसतात, तर तो भाग व्यवस्थित काढून घ्यायचा असतो. त्या कारणाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्याच्यानंतर मग खेकडे साफ केल्यानंतर ते कशा प्रकारे शिजवायचे, कसे बनवायचे ते सुद्धा मी पुढे सांगणारच आहे. तर असाच व्हिडिओ कंटिन्यू पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर पुढे बघूयात आपण कसे साफ करायचे ते.
आपण आपले खेकडे किंवा चिंबोरी म्हणा त्याला खूप छान प्रकारे धुवून घेतलेलं आहे आणि पुन्हा आता आपल्याला एकदा स्वच्छ पाण्यात त्यांना धुवून घ्यायचं आहे। आपण कवच जे आहे ते पूर्ण वेगळं केलेलं आहे कारण त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ भरणार आहोत। तर चला बघूयात पुढे, मी दाखवते तुम्हाला। तर व्हिडिओ असंच कंटिन्यू बघत राहा, कुठेही स्किप करू नका। पाणी आपण संपूर्ण काढून टाकलेलं आहे त्याच्यामधून आणि आता त्याच्या ज्या नांग्या आहेत त्या आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत छोट्यावाल्या, आणि मोठ्यावाल्या ज्या नांग्या आहेत त्या मात्र आपण तशाच रश्श्यामध्ये टाकणार आहोत। तर चला दाखवते मी तुम्हाला कशा शिजवायच्या त्या। सर्वात प्रथम मात्र आपण नांग्या ज्या आहेत त्या मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व नांग्या टाकून घ्यायच्या। आधी थोडा वेळ मी त्यांना फिरवलेलं आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये मग 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि पुन्हा एकदा ते छानपैकी फिरून घेतलेलं आहे। वाटलेल्या नांग्या आपण एका बाजूला ठेवून देऊयात आणि आता जे आपल्याला सारण तयार करायचे बेसनचं कवचमध्ये भरण्यासाठी ते तयार करून घेऊयात। साधारण मी ते 2 कप बेसन घेतलेलं आहे। 1 चमचा हळद आहे, तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे त्यात मीठ टाकायचं आहे। आता हे मिश्रण करत असताना आपण त्याच्यामध्ये 1 चमचा वाटण घेणार आहोत। तर वाटण हे मी कांदा, खोबरा आणि आलं लसूण यांचं बनवलेलं होतं, ते 1 चमचा घेतलेला आहे। पुढे रश्श्याला पण आपण हेच वाटण वापरणार आहोत। आपल्याला उगाच थोडं थोडं पाणी घालून मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे। खूप पातळ किंवा खूप घट्ट बनवणार नाही आहोत। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल बघा, याप्रमाणे ते बेसन जे आहे भिजवून घ्यायचं आहे। आणि आता आपण कवच आहे त्याच्यामध्ये भरून घेणार आहोत। कवचसुद्धा फार जास्त भरू नये कारण बेसन आहे ते, त्यामुळे सगळ्यांना तेवढं बेसन खायला आवडेलच असं नाही, म्हणून आपण थोडं कमीच बेसन त्याच्यामध्ये भरून घेणार आहोत। बघा अशा प्रकारे सर्व चिंबोऱ्यांचे कवच जे आहेत ते आपण भरून घेणार आहोत। आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला फोडणी दाखवते कशी करायची। एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि इथे तेलाचं मी साधारण 2 पली तेल वापरलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तेल वापरू शकता, कमी जास्त तेल झालं तरी काही फरक पडत नाही। चिंबोरीचा रस्सा किंवा खेकड्यांचा रस्सा सुरेखच होतो। आता इथे एक मी मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि तो तेलात घातलेला आहे। छानपैकी तो परतून घ्यायचा आहे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत। पण त्यापूर्वी त्यात थोडेसे खडे मसाले टाकून घेणार आहोत। तेजपत्ता आहेत 2, त्याच्यानंतर दालचिनीचा तुकडा साधारण 1 इंचाचा आणि 4-5 लवंगा टाकून घेणार आहोत। परतून घ्यायचे मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता आपण तिखट, हळद टाकून घेणार आहोत। तर हळद 1 चमचा आहे, तिखट अगदी तिखट आहे तो मी 3-4 चमचे टाकलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। पुन्हा याच्यातही आपल्याला 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत आपलं वाटण। मगाशी मी तुम्हाला म्हणाली तसंच अगदी कांदा, खोबरं आणि लसूण, आलं त्या वाटणामध्ये मी घेतलेलं आहे। 1 वाटी खोबऱ्याची आणि 3 कांदे असं मी प्रमाण वापरलेलं आहे। तर तेही मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। जितका तुम्हाला रस्सा हवा आहे तितकं तुम्ही पाणी त्यात घालून घेऊ शकता। आणि मगाशी ज्या आपण नांग्या मिक्सरला बारीक केलेल्या होत्या त्या आता गाळून घ्यायच्या आहेत आपल्याला। मोठी गाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण नांग्यांचं पाणी सर्व ओतणार आहोत। थोडंसं मिक्सरमध्ये पाणी घालून तेही त्यावर टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी ते गाळून घेणार आहोत। तर घेतलेलं आहे आपण पाणी गाळून आणि आता ते आपल्या रश्श्यामध्ये टाकणार आहोत। ह्याच्याने जी चव आहे रश्श्याची ती अप्रतिम होते, म्हणून अशा प्रकारे काही जण त्यांना पाट्यावर सुद्धा वाटतात, काही जण मिक्सरमध्ये काढून घेतात। आता पुन्हा याच्यातही आपण आपल्या चवीनुसार अंदाजे मीठ घालून घ्यायचं रश्श्यामध्ये आणि रश्श्याला अशी उकळ आली की मग आपण ज्या बेसनच्या कवच जे आहेत भरलेले ते आपण यात सोडणार आहोत। बघा मी कवचाला कुठेही काही बांधलेलं वगैरे नाही आहे, मी डायरेक्ट टाकते तरी आपलं बेसन विरघळणार नाही। आणि मग जे उरलेलं सगळं मटेरियल आहे खेकड्यांचं ते सुद्धा रश्श्यामध्ये टाकून घेणार आहोत। बरोबर 20 मिनिटांनंतर आपले खेकडे शिजून तयार होणार आहेत
त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही खेकडे शिजायला. म्हणजे बाहेरून जरी ते कडक टणक असले तरीसुद्धा आतमध्ये ते लगेचच शिजले जातात. तर आपला 20 मिनटानंतर हा पहा रस्सा तयार झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. थांबते आता इथेच. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.